फिल्डिंग करणाऱ्या टीमची एकी असायला पाहिजे। 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असतील। 4 षटकांचा मॅच होतोय। पहिले षटक टाकण्याकरता विघ्नेश मडवी आलेत, रुपेश काठे हीच ती व्यक्तिमत्व यष्टीरक्षकाच्या यष्ट्यांच्या पाठीमागे आहेत, यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी चेंडूंची व्यवस्था केलेली आहे। रुपेशजी आम्ही आपलं लाख लाख धन्यवाद मानतो पुन्हा एकदा, कारण तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रण आम्ही अर्थातच या ठिकाणी देणार आहोत। जसा मॅच संपेल त्याच्यानंतर तुमची जागा इथे व्यासपीठावर असेल। दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा। शॉर्ट बॉल अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलं मुक्तेशने, चेंडूला पाठवून दिलं डीप गली पट्ट्या बाहेर। 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द रोप, मिळतं 4 धावा। चौकारणीशी शानदार सुरुवात। चौका आता हुआ, 4 धावा मिळत आहेत। पुढचा बॉल असेल विघ्नेशचा मुक्तेश करता। ऑन ड्राईव्ह केलाय अलॉंग द कार्पेट, हा चांगला फटका खेचलाय आणि उमेश मुकादम याला थांबवतात मुक्तेश, कारण उमेश यांच्याकडूनच सुद्धा बरेचसे खेळाडू तयार झालेत, कारण उमेश सुद्धा एक विस्फोटक खेळाडू आहेत। रन मशीन म्हणून एक काळ भरपूर त्यांनी गाजवलाय। प्रेक्षणीय मॅच खेळतायत आता। सुचिट करण्याचा इरादा होता, 1 धाव मिळाली बॅटरला, 1 धाव मिळते आणि लेग बाईचा इशारा आलाय। मला असं वाटलं की बॅटचा स्पर्श झालाय, तर इथे 1 धाव मिळाली लेग बाईच्या स्वरूपात। धावसंख्या पोहोचली 5 वर। 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 5। 6 धावा झालेत। अक्षय तांगडे पुन्हा एकदा जोडले जात आहेत। आमचे दोन्ही स्कोरर आमच्यापर्यंत ही अधिकृत माहिती देत आहेत। इनसाइड आउट, चांगला फटका पॉइंट क्षेत्रामध्ये, दणदण करत चेंडू जातो सीमारेषे पार, मिळतात धावा 4। आरएल ट्रॉफी कार्डी 2025 मधील दमदार नेत्रदीपक चौकार। खरं तर पिचिंग सुद्धा खूप चांगली होती विघ्नेशची, तरी सुद्धा शॉट सिलेक्शन उत्तम दर्जाचं पाहायला मिळालं। इनसाइड आउटचा फटका बॅटर मुक्तेशचा। ऑन साइडला मिड विकेटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षकाला चकवत 1 बाउन्स ओव्हर द रोप, मिळतं 4 धावा। चौकार। सो मच डीजे। 5 गेंदों में अब तक 14 रन बने हैं पाजी, 14 रन बिना कोई नुकसान पे। पहले ही ओवर में कमला का हमला, जोरदार हमला, 3 चौके और 1 सिंगल की मदद से 14 रन बन चुके हैं पहले ही ओवर में। अभी भी 1 गेंद शेष है। कमला का हमला, 1 चेंडू अजूनही शिल्लक आहे। धावसंख्या 14 धावा। विघ्नेश थोडंसं मागणं ठरलंय। लेग स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल होता, या ठिकाणी विशाल मडवी चुकतायत। चेंडू जातो फाईन लेग पट्ट्या बाहेर। फाईन 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 अँड फाईन स्ट्रोक, 4 धावा। षटक क्रमांक 1 ची समाप्ती। पहिले षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जरी मरी पाय टीमची धावसंख्या झाली आहे 18 धावा, ती सुद्धा नाबाद 18। पहले ओवर की समाप्ति के बाद 4 चौकों की मदद से 18 रन। पाजी यहाँ पे चौके की हैट्रिक भी हो चुकी है। जी सही कहा आपने, अच्छा प्रदर्शन यहाँ पे दिख रहा है। पावर प्ले का बुरी तरह से फायदा उठाते हुए बल्लेबाज जरीमरी पाय टीम जरीमरी पाए ए पावर प्ले का पूरी तरह से फायदा उठाते हुए पहले ही ओवर में 18 रन बना लिए 4 चौकों की मदद से। पॉवर प्ले मध्ये ही संधी होती आणि त्या धावा चोरल्या गेल्यात। आता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज स्वराज मडवी आलेत, ते सुद्धा मागच्या मॅच मध्ये नेत्रदीपक कामगिरी करून गेले आपल्या संघाकरता। राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा, आता थोडासा जर बघितलं तर आउट कटर चेंडू होता
त्यामुळेच बॅटरला बीट केलं गेलंय स्वराज मडवीद्वारे. बॅटर होतं बीट, गोलंदाज आहे फिट. धावसंख्या धावपळकर आहे ती 18 धाबा. एक बॉल टाकून झालाय उमेश मुकादम. एक गायडन्स आहे, गायडन्स नेहमीच करत असतात आपल्या युवा खेळाडूंना. ओहो, विचित्र पद्धतीने खेळायचा होता. आता विशाल मडवी कोणती चूक करणार नाही. बराच वेळ होता हा झेल टिपण्याकरता. विकेटचं पतन, यश मिळतंय स्वराज मडवीला. 2 बॉल मध्ये त्याने 1 सफलता मिळवली. धावसंख्या 18. थैंक यू. अब तो ये अच्छी गेंदबाजी करने लगे स्वराज मडवी. पहली सफलता दिलाई अपने टीम के लिए. सही कहा 18 आपने। रन 1 विकेट के नुकसान पर. सही कहा आपने, राउंड द विकेट बॉलिंग करते हुए, चक्रव्यूह की रचना करते हुए एक अच्छा खासा बड़ी मछली को फांसा इन्होंने स्वराज मडवी ने. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रवीण उतरलेत. थोड्याच दिवसानंतर 15 आणि 16 मार्च या 2 दिवसामध्ये पाये प्रीमियर लीग ही मोठी स्पर्धा पाहायला विसरू नका. उमेश मुकादम सरांचं एक शानदार आयोजन असेल. मैदान समोरचं असेल, त्या मैदानाचा उल्लेख आम्ही करणार आहोत. पुढचा बॉल. ओ, ट्राय टू फ्लाइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळायचं होतं बॅटर प्रवीणला. आता सुद्धा 30 लाईन ठेवली. अच्छी गेंदबाजी हो रही. गेंदबाज स्वराज द्वारा. स्वराज ने अपने पिछले मैच में भी बहुत अच्छा प्रदर्शन किया था. वही प्रदर्शन इस मैच में भी लगातार जारी है. एक विकेट यहाँ पे उन्हें सफलता हाथ लगी है. धावसंख्या 18. शॉर्ट बॉल अंतिम क्षणी ढकलून दिलं शॉर्ट थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळाली प्रवीणला. एका धावेची तो आपलं खातं खोलेल काय, परंतु लेग बाईज ही 1 धाव मिळाली. धावसंख्या 19. 1 षटक आणि 4 बॉलची समाप्ती. काय चांगली गोलंदाजी. आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही. ही जी 1 धाव आपण पाहिली ती लेग बाईच्या स्वरूपात आले. म्हणजे 2 चेंडू निर्धाव टाकलं तर या स्पर्धेतील एक मेडन ओव्हर होऊ शकतं. गोलंदाज स्वराज मडवीचं. धावा लागल्यात 19. चांगली फिल्डिंग रचली आहे, सजवली आहे. लॉंग ऑफ, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक. आणि त्याचबरोबर हवा ही वेगाने वाहते आणि त्याच हवेच्या झोतावर भरपूर परिणाम होताना दिसतोय. जे बाउंड्री लाईन आहे ते बाउंड्री लाईनला सुद्धा उडून दिलंय. इतकी तेज तरार हवा आपल्याला बघायला मिळते. इसके बारे में आपका क्या कहना है बाजी? स्वराज मडवी महंगे ओवर की भरपाई करते हुए, और भरपाई देखा जाए तो कर भी चुके हैं. जो पहला महंगा ओवर साबित हुआ था उसकी भरपाई विकेट के तौर पे. हवा तो जो है, देखिए हवा भी कभी कभी विलन का रूप जो है अख्तियार कर लेती है. जिस तरफ चलती है उसी तरफ बैट्समैन को, बल्लेबाज को भी साथ में लेके चलती है. तो अब देखना है कि उस हवा से, उस वायु वेग से कैसे टकराया जाए, कैसे मुकाबला किया जाए. और अगली बॉल लेके स्वराज मडवी बिल्कुल तैयार. ओहो, काय चांगला बॉल टाकला. आता वेग धारण केला होता या चेंडूने. याआधी आपण त्याचे स्लोवर 1 चेंडू पाहिले होते. आता वेग होता तितकाच चांगला उछाळ सुद्धा मिळतोय. उसळी जास्त घेणारा चेंडू दिसलाय. धावसंख्या आहे ती 19 धाबा. 5 बॉलची समाप्ती. एक कडक गोलंदाजी करतायत या स्पर्धेमध्ये. RL ट्रॉफी कार्डी 2025 मध्ये त्यांचं हे शानदार प्रदर्शन आपल्या टीम करता. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. अंतिम क्षणी बॅटचा ब्लेड ओपन केलाय. चेंडू शॉर्ट गली क्षेत्रामध्ये ढकलून दिला. 1च धाव यावेळेला बॅटरला. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा लागल्या जात आहेत त्या 20 धावा. 20 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर. डीजे हिमांशू पुन्हा एकदा जोडले जातात आपल्या सोबत. 20 धावा 1 गडी बाद. बहुत ही अच्छी गेंदबाजी स्वराज मडवी द्वारा. 2 रन दिए ओवर में और एक अच्छा विकेट लिया. स्वराज मडवी बेहतरीन गेंदबाज.
आता विशाल रावते आलेत टेनिस क्रिकेटमध्ये त्यांच्या नावाची चर्चा ही प्रत्येक मैदानावर होतच. असं एक अतिशय चांगल्या आणि अष्टपैलू खेळाडूच्या भूमिकेमध्ये त्यांना आपण पाहिलेत. खुळ्या गटामधून सुद्धा त्यांना आमंत्रण असं एक चांगलं नियंत्रण राखणारा खेळाडू म्हणजेच विशाल रावते. रनअप मध्ये तो चुकलाय. डेड बॉलचा इशारा विशाल पाटील यांनी आपल्यापर्यंत पाठवून दिलाय, दर्शवलाय. पाजी 20 रन बने हैं और अभी भी 2 ओवर शेष है. दोनों टीमों के लिए मैच तो विशेष है. देखिए सही कहा आपने, अभी जितने भी मैच होंगे वो विशेष ही होंगे, इसलिए हर टीम को बेहतरीन प्रदर्शन यहाँ पे करना होगा. और इसी के साथ ही मेरी बात को सुन लिया. एक अच्छा प्रदर्शन करते हुए गेंदबाज विशाल ने विकेट लिया. दूसरा विकेट गिरता और स्कोर 20 रन 2 विकेट के नुकसान 2 विकेट के नुकसान पर. और ये दूसरा ओवर जो फेंका गया था स्वराज मडवी द्वारा, बहुत ही अच्छा ओवर था. 2 रन दिए और 1 विकेट भी हासिल किया. और उसी के प्रदर्शन को दोहरा रहे हैं विशाल. आणि मुक्तेश सारख्या खेळाडूला बाद केलं जातोय. मुक्तेशने लगातार 3 चौकार ठोकलेत. एकूण 4 चौकार त्याच्या या इनिंग मध्ये पाहायला मिळाले. 8 बॉलचा सामना केला. 18 धावांचं योगदान त्याचं होतं. एकूण धावसंख्या 20. पहिल्याच बॉलवर सफलता मिळवून दिली बॅटर विशाल रावतेने. नवीन बॅटर आता उत्कर्ष खेळण्याकरता उतरत आहेत. उत्कृष्ट दर्जाचा खेळ त्यांना करावा लागेल. मागच्या मॅच मध्ये पहिल्याच बॉलवर षटकार ठोकून दाखवून दिलं होतं त्याने. ह्या मैदानाचा अनुभव आमच्याकडे जास्त आहे आणि पुन्हा एकदा या मैदानाचा अनुभव आहे. चेंडूला पाठवण्याचा प्रयत्न तर केलेला होता. हवेच्या विरुद्ध दिशेने हा प्रयास होता आणि इथे त्यामुळेच षटकार जाऊ शकला नाही. अन्यथा फटक्यामध्ये काहीच कमीपणा नव्हता. बडा स्ट्रोक था. हवा की वजह से ये गेंद रुक गई. नहीं देखिए, हवा की वजह से नहीं रुका. इसमें जो वहां पे फील्डर है, लंबे कद के खिलाड़ी, उनका पूरा योगदान माना जाएगा. छक्के को उन्होंने एक ही हाथ से रोका, अंदर की तरफ बॉल को फेंका और हम अपने रन की टीम के लिए 2 रन बचाए. पुढचा बॉल ओ सरळ बॅटने खेळायचा होता बॅटरला. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होताना दिसत नाही. यावेळेला बघितलं तर ओव्हर पिच बॉल होता. अगोदरच ऑफ स्टंपर येऊन खेळायचं होतं. डीप मध्ये बॅकफुटला जाऊन त्यांनी शॉट सिलेक्शन केलं होतं, ते जमलं नव्हतं. धावसंख्या 22. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्यानंतर चांगली वापसी होते. ओ इम्पॅक्ट इन लाईन बरोबर मधल्या एष्ट्यावरचा चेंडू. उत्कर्ष बीट होतोय. अपील केलंय पंचांकडे आणि पंचाने अपील उचलून धरले. विकेट डाऊन. तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 22. थैंक यू सो मच. अचानक से मैच में पलटवार करते हुए फील्डिंग करने वाली टीम सोनिका माता मालोडे बी को हमने देखा है, क्योंकि पहले ओवर में 18 रन आए थे. उसके बाद में क्या सफलता अर्जित की है गेंदबाज स्वराज ने और विशाल रावते ने. बढ़िया गेंदबाजी. सही कहा आपने. जरी मरी पाई की टीम ने जिस तरह से पहले ओवर में बल्लेबाजी की, ऐसा लग रहा था स्कोर 50 के ऊपर जाएगा, लेकिन पूरी तरह से अंकुश लगा दिया. अभी तक 30 के अंदर ही मुझे लगता है ये अंतिम ओवर है ये. लेकिन इस समय बड़ा स्ट्रोक था. फील्डर वहां पे चूके. सीधा बाउंड्री लाइन के पार चौका आता हुआ. 4 धाव मिळत आहेत. 4 धावांची धावसंख्येला येतो आकार. धावसंख्या 26. थँक्यू. 26 धावा 3 गडी बाद बनलेल्या आहेत बॅटिंग करणाऱ्या टीमच्या. आणि आता शेवटचा बॉल असेल या षटकातील. स्विचिट करायचं होतं. बॅटरला अंदाज बांधता आला नव्हता पडणाऱ्या चेंडूचा. लेग बाईचा इशारा. यज्ञेश स्ट्रायकिंग कडे होता. 1 धाव मिळाली. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने 27 धावा जरी मरे पाय टीमच्या बनल्यात. अजूनही 6 बॉल शिल्लक आहेत. 6 मध्ये पाहूया किती धावा बनतील. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये संधी देऊया डीजे हिमांशू याला.
थँक्यू व्हेरी मच. टॉस साठी आता या सोनिका माता मालोडी ए विरुद्ध ब्रह्मावती माता कार्डी या दोघांमध्ये होणारा पुढील मॅच असेल. सोनिका माता मालोडी ए विरुद्ध ब्रह्मावती माता कार्डी या दोघांमध्ये पुढील होणारा मॅच असेल आणि टॉस काही क्षणामध्येच केला जाईल. 6 गेंदे शेष है अभी भी और 9 की औसत से रन बने हैं 27. क्या कहना चाहोगे 6 गेंदों में और कितने रन बनने चाहिए यहाँ पे? देखिए ये बहुत ही महत्वपूर्ण मैच है. 6 गेंदे अभी शेष है. 3 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या है 27. 6 ओवर में 6 बॉलों में कम से कम 15 रन तो चाहिए, क्योंकि यहाँ पे जैसे जैसे मैच दर मैच टूर्नामेंट आगे बढ़ रहा है, दोनों टीमों के मध्य जीतने की लालसा भी बढ़ती जा रही है. इसलिए इस ओवर में ज्यादा से ज्यादा रन बनाने पड़ेंगे. और आपका जैसा कहना था वैसे स्ट्रोक बल्लेबाज ने यहाँ पे जड़ा है सीधे 6 रनों के लिए. चक्का जड़ा बल्लेबाज ने, सिक्सर. टीम की रन संख्या 33 रन, 3 विकेट के नुकसान पर. पाजी आपने मेरे ख्याल से सुबह से लेके 4 बार कहा है कि 15 15 15 का आंकड़ा आपके लाइफ में शायद ये लकी नंबर है. नहीं, लकी नंबर तो नहीं, लेकिन मैं अंदाजा लगा सकता हूं कि इतने रन जब बनेंगे तो मैच में थोड़ा सा जान फूकी जा सकती है. नहीं तो कम स्कोर के देखा है कि स्कोर के मैच जो है लगातार हार रहे हैं. स्कोर अच्छा बनेगा तो फाइट करने में भी मजा आता है. व्हाईट बॉलचा इशारा आल्यानंतर आता धावफळक वाढलाय आणि धाबा झाल्या त्या 34 धाबा. थोडंसं समाधान मानलं असेल बॅटिंग करणाऱ्या जरीमरी स्पोर्ट्स फाय टीमने. धाव संख्या 34. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज विशाल मडवी तयार. ऑफ स्टंपर शपवून काढायचा होता, चेंडू हवेत आहे, कदाचित सेफ आहे काय. दोन्ही क्षेत्ररक्षक एकमेकांसमोर बघत राहिले. विशाल मडवी आणि रुपेश काटे दोघांचाही कॉल एकमेकांकरता नव्हता, त्यामुळेच हा चेंडू जमिनीवरच कोसळला. धाव संख्या धावफळकावर 2 ने पुढे सरकली. धावा लागल्या जात आहेत 36. कॉलिंग जरूरी है. सही कहा आपने, ये अंडरस्टैंडिंग था, दोनों में नहीं था. अगर एक फील्डर सही तरीके से आता तो कैच पकड़ा जा सकता, लेकिन उसका भरपूर फायदा उठाता हुआ बैट्समैन जिन्होंने भागकर 2 रन लिए. टीमची एकूण धाव संख्या झाली आहे ती 36 धावा. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. पुढचा बॉल ओव्हर पिच बॉल, सरळ बॅटचा वापर केला. लॉंग ऑफ रिझन मध्ये चेंडूला टोळावलाय, तो थोडा वाईड होता आणि त्यामुळेच 2 धावा यज्ञेश पूर्ण करतायत. धाव संख्या 38. आता म्हणू शकतोय की एक समाधानकारक धाव संख्या झाली आहे. ज्या पद्धतीने आपण उल्लेख केला की शेवटच्या 6 बॉल मध्ये 15 तरी धावा आल्या पाहिजेत, आता 11 धावा आलेत. सही कहा आपने, बल्लेबाजों ने मेरी बात को बहुत ध्यान से सुना है. 3 बॉल में अभी 11 रन बन चुके हैं. अभी 3 बॉल शेष है. मुझे लगता है मैं 15 बोला था तो 20 भी बना सकते हैं. धाव संख्या 38 बनलेली आहे. पाणी पुन्हा मैदानाच्या आतमध्ये दिलं जातोय. म्हणतात ना की मन सत्यामुळे हे पवित्र होत असतं, त्यामुळे सत्य बोलणं गरजेचं आहे. शरीर पाण्यामुळे, मन सत्यामुळे आणि आत्मा हा ज्ञानामुळे सदैव पवित्र राहतोय. हेच पाणी मैदानाच्या आतमध्ये पोहोचवलं जातंय. ही ऊर्जा वाढेल काय? बॅटरची ऊर्जा वाढली. ऑन साइडला ऑर्थोडॉक्स लॉंग पट्ट्या बाहेर, चेंडू सीमा रेषेपार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार. यज्ञेशने ठोकलाय षटकार. धाव संख्या 6 ने पुढे सरकले आणि धावा लागल्या जातात 44. 44. मैंने कहा था कि इस ओवर में कम से कम 15 रन बनना चाहिए. मैंने तो मजाक में बोला था, लेकिन बल्लेबाज ने तो सीरियस ही ले लिया. 15 के जगह 17 रन बना दिए. अभी भी 2 गेंदे शेष है. भाई मैं मजाक कर रहा था, आप तो सीरियस ही लेके खेल लिए.
धावसंख्या पोहोचली ती 44 वर. ऑफ स्टंपच्या जवळून जाणारा बॉल, वाईड लाईनच्या वरून जाणारा बॉल होता एक चांगला बॉल विशाल मडवीचा. 5 बॉलची समाप्ती, 3.5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 44 धाबा. 11 पेक्षाही जास्त सरासरी आहे. बॅटिंग करताना जरी मरी पाहिजे या टीमची. घरच्या मैदानावर दहशत हुकूमत पाहायला मिळते या टीमची. शेवटचा बॉल होता, फुल पिच बॉल होता. गॅप मध्ये चेंडू जाईल काय? चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली फॉरवर्ड मिड विकेट क्षेत्रामध्ये. आणि दुसरी धाव घेता घेता परतावं लागतं यज्ञशा खेळाडूला. ही एकच धाव असेल. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा लागल्या धाव फळकावर. 4 गडी बाद 45. 46 धावसंख्येचं टार्गेट असेल. 46 इज द टार्गेट. मालोडी श्री सोनिका माता मालोडी ए टीमचे कॅप्टनने या. सोनिका माता मालोडी ए विरुद्ध ब्रह्मावती माता खार्डी. ब्रह्मावती माता खार्डी टीमचे कॅप्टन या ठिकाणी आहेत. सोनिका माता मालोडी ए टीमचे कॅप्टनने या. प्लीज टॉस या ठिकाणी केलं जाईल. सोनिका माता मालोड़ी ए और ब्रह्मावती माता खाडी दोनों टीमों के कप्तान टॉस बॉक्स में आ जाए. सोनिका माता मालोड़ी ए, ब्रह्मावती माता खाडी दोनों टीमों के कप्तान टॉस बॉक्स में आ जाएं. दोनों टीमों के कप्तान टॉस बॉक्स में आ जाएं. समय का सदुपयोग करें. जैसे ही कॉल आपके पास जाता है तुरंत हाजिर हो जाए ताबड़तोड़. समय किसी के कहने पे रुकता नहीं है, इसलिए मैं आपसे बार बार निवेदन कर रहा हूं कि समय की गंभीरता को समझिए, उसका सदुपयोग कीजिए और तुरंत जो है दोनों टीमों के कप्तान टॉस बॉक्स में आ जाएं ताकि मैच को जल्द से जल्द शुरू किया जाए. अच्छा इसका हो गया ना सोनिका माता का ये वाला चालू है ना वो. नहीं जीती थी ये वाली टीम जीती है. चालू है ना उनका. अभी किसका लेकर है तुम? इनका चालू है मेरे. इनका चालू है ना. इनका चालू है. अच्छा अभी इनका है एक मैच उसके बाद ये होगा ना. बंद करो माइक पहले. थँक्यू. चला कॅप्टन आलेत त्या ठिकाणी भावेश आलेत. मी भावेश त्या ठिकाणी आलेत. त्याचबरोबर मी विनंती असेल माझी उमेश तांगडी साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण टास करावा. उमेशजी तांगडी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. उमेशजी तांगडी साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. उमेश लीलाधार तांगडी साहेबांना विनंती असेल या मॅचचा टॉस आपण करा. ब्रह्मावती माता खार्डी विरुद्ध श्री सोनिका माता मालोडी ए असा हा मॅच असेल. सोनिका माता मालोडी ए वर्सेस ब्रह्मावती माता खाडी दोनों टीमों के कप्तान यहाँ पे उपस्थित हैं और उमेश तांगड़ी जी के हाथों टॉस किया जाएगा.
ये शोले वाला सीन हो गया, सिक्का सीधा खड़ा हो गया आके। पाहुण्यांचं आगमन होतंय आणि यानामधून आपले पाहुणे येत आहेत। ब्रह्मापति माता खाड़ी ने टॉस जीता और पहले क्षेत्ररक्षक गेंदबाजी का फैसला किया है। पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन होतोय, बघू शकतायत आपण अतिथी कक्षाच्या दिशेने येताना आमचे पाहुणे प्रफुल्लजी तांगडी सरांचं या ठिकाणी आगमन होतोय। दोन प्रफुल्लजी तांगडी साहेब आहेत ज्यांनी मोलाचं योगदान दिलंय। एका बाजूला प्रफुल्ल बाळाराम तांगडी आणि दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल जनार्दन तांगडी, दोन्ही उद्योजक आहेत, सफल उद्योजक आहेत आणि सफलता त्यांची पाहायला मिळाली। त्यांचं चांगलं योगदान आहे आरएल ट्रॉफी खार्डी 2025 मध्ये। सो तांगडी साहेबांचं या ठिकाणी आगमन होताना दिसतंय, त्यांना विनंती करतोय आपण अतिथी कक्षामध्ये या। तुम्ही बघू शकतायत आदरणीय सन्माननीय प्रफुल्ल बाळाराम तांगडी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय। कालच्या दिवसात सुद्धा त्यांना आपण पाहिलं होतं, परवाच्या दिवसात आपण पाहिलं होतं। आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम सुस्वागतम। खार्डी गावातील प्रतिष्ठित नागरिक, सफल उद्योजक आदरणीय प्रफुल्ल बाळाराम तांगडी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय। पप्प्या शेट या ठिकाणी दाखल होत आहेत। वेलकम वेलकम वेलकम। बघू शकताय टॅसिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी उद्योजक आहेत, खूप चांगलं काम त्यांनी समाजकार्यामध्ये सुद्धा केलेलं आहे। वळूया मॅच कडे। साहेबांच्या माहिती करता दुसऱ्या फेरीतीला पहिला मॅच होतोय जरीमरी स्पोर्ट्स पाई विरुद्ध श्री सोनिका माता मालोडी बी असा। पहिल्या डावामध्ये 45 धावा बनवल्या जरीमरी स्पोर्ट्स पाई टीमने आणि 46 धाव संख्येचा पाठलाग करण्याकरता आता बॅटर उतरत आहेत। विशाल रावते स्ट्राइक इन कडे असेल आणि नॉन स्ट्राइक इन कडे आहे रुपेश काठे। आज का 5वां मैच खेला जा रहा है जरीमरी पाए ए और सोनिका माता मलोड़ी बी के मध्य। सोनिका माता मलोड़ी ने पहले बल्लेबाजी करते हुए 4 ओवर में 44 रन बनाए। अब 45 रन का लक्ष्य 46 रन का लक्ष्य दिया है जरीमरी पाए ए की टीम को। देखते हैं किस प्रकार से। चलो मॅच कडे आपण लक्ष केंद्रित करूया। या ठिकाणी नागेश साहेबांकडून पारितोषिक आलंय, ते म्हणजेच यज्ञेश करता पारितोषिक आलंय। नागेश मांद्रे आणि कल्पेश मस्तान यांनी पारितोषिक दिलं। विकेट हॅट्रिक जर साधली तर दोघांकडून 500 रुपये मिळतील गोलंदाजाला। 46 धावसंख्येचे टार्गेट आहे आणि पाठलाग करताना 2 बॅटर उतरलेत। पहिल्याच बॉलवर 1 धाव मिळाली विशाल रावते या खेळाडूला। चांगली फिल्डिंग रचली जाते। पॉवर प्लेचे षटक आहे, 3 फिल्डर 38 सर्कलच्या बाहेर आहेत। मॅन्डेटरी पॉवर प्ले तुम्ही बघतायत आरएल ट्रॉफी मध्ये। ओहो, फुलपिच बॉल होता, बॅटच्या रडार पासून चेंडू थोडासा बाजूला झालाय। डॉट बॉल रुपेश काठे करता। रुपेश काठे यांचा सुद्धा बोलबाला आपण या स्पर्धेमध्ये पाहिलाय। या स्पर्धेला मदतीचा हातभार त्यांनी सुद्धा लावलाय। स्पर्धेकरता लागणारे संपूर्ण चेंडूंची व्यवस्था रुपेश काठे यांनी केलाय। वळूया गोलंदाजी मार्गावर। गोलंदाज यज्ञेश तयार, उमेशची मुकादम यष्ट्यांच्या पाठीमागे। याच त्या मैदानाचे मालक आहेत। क्रिकेट खेळायचं आहे, क्रिकेट खेळवायचं आहे, त्यामुळेच एकमेकांना सहाय्य करणं हे फार महत्वाचं काम त्यांनी या स्पर्धेमध्ये केलंय। मोठा फटका खेळायचा होता, चेंडू हवेत आहे, जेल टिपला जाईल काय? अरे जेल टिपलाय। आधी नियंत्रण नव्हतं, आधी लक्ष नव्हतं, परंतु हवेची साथ मिळाली आणि महत्वपूर्ण विकेट सुद्धा मिळवली। गॉन। स्माइली फेस सुशांत मुकादम यांचा पाहायला मिळाला। यष्टी रक्षकाच्या पाठीमागे आहेत उमेश मुकादम यांच्या पाठीमागे त्यांना तुम्ही बघू शकताय। महत्वपूर्ण फलंदाजाला बाद केल्यानंतर आता
म्हणू शकतो आपण वापसीचे प्रयत्न करतायत. क्या कहना चाहोगे पाजी? एक सफलता मिली है टीम की रन संख्या 1 रन. बहुत ही अच्छा कैच. कैच पकड़ने वाले फील्डर को 21 तोपों की सलामी. मेरी तरफ से 21 तोपों की सलामी. अब वो 21 तोपें इकट्ठी करेंगे, फिर इनको बुलाया जाएगा और तभी इनको सलामी दी जाएगी. और उम्मीद करते हैं कि एक और बेहतरीन कैच पकड़ने की तैयारी में. देखिए चुस्त दिखाई दे रहे हैं. मुक्तेश ने वो कैच पकड़ा था. पुढचा बॉल. ओहो, फाईन लेग रिसन मध्ये चेंडू येतोय आणि ते सुशांत चांगले फिल्डिंग करत आहेत. हट्टेकट्टे आहेत, मजबूत आहेत. आउटफील्ड मध्ये चांगलं काम ते करत असतात आणि चॉकलेट बॉय आहेत या टीमचे. त्यांचे सहकारी आम्हाला माहिती देतात की सुशांत एक चॉकलेट बॉयच्या भूमिकेमध्ये नेहमीच असतात. डॅशिंग आहेत, चांगली पर्सनॅलिटी आहे, कसरत नेहमीच करत असतात. सोनिका माता मलोड़ी की टीम उमेश मुकादम जी के दिशा निर्देश पर कार्य करती हुई एकदम सभी खिलाड़ी जरीमरी पाय टीम आहे त्यांची. ओ, सरळ बॅटने कायचा होता. मिडॉनच्या वरून हा पटका निवडलाय. चांगलं फिल्डिंग त्या ठिकाणी अंतिम क्षणी केलंय. अफलातून फिल्डिंग पाहायला मिळाली. रोखलं. चांगलं क्षेत्ररक्षण करताना आपण बघतोय त्या फिल्डरला, निखिल याला. निखिलने चांगलं काम केलंय. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धाव फळकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 3. स्कोर इज 3. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 3 धावा. दोन्ही बॅटर चर्चा करतायत. त्याच्यामध्ये आपला वेळ त्या ठिकाणी फार महत्वाचा आहे, जो वेळ गेला नाही पाहिजे. स्ट्रायकिंग कडे आता हर्षद या खेळाडूवर जबाबदारी असेल. विशाल रावते याचा अनुभव विशाल रावते शेअर करतायत हर्षद सोबत. हर्षद और पिच बॉल गॅप मध्ये चेंडूला टाकलाय. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने जाईल असं वाटतंय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, परंतु लागलेल्या शर्यतीमध्ये विजय होतोय चेंडूचा. मिळतात 4 धावा. चौकार. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 7 धावा. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉल मध्ये 39 धावांची गरज आहे. 18 गेंदों में 39 रनों की दरकार है. पाजी 18 में चाहिए 39. कोई भी असंभव सा लक्ष्य नहीं है. अगर बहुत ही एकाग्रता के साथ बल्लेबाजी करेंगे तो इस लक्ष्य को प्राप्त किया जा सकता है. और बैटिंग में है सोनिका माता मलोड़ी बी, जिनको टारगेट दिया गया है 46 का. 46 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सध्या 7 धावा आलत पहिल्या षटकात. केवल 7 रन बने हैं पहले ओवर में. पावर प्ले का पहले ओवर में कोई फायदा नहीं उठा पाए. अब देखना है कि सोनिका माता मलोड़ी बी टीम की टीम दूसरे ओवर का जो पावर प्ले है उसका फायदा किस प्रकार से उठाती है, क्योंकि यही एक पावर प्ले है 1 ओवर का बचा हुआ कि इस मैच में निर्णायक मोड साबित हो सकता है. यस, अगदी वर्णन आपण केलं आणि जणू काही एखाद्या प्रमुख समालोचकाच्या भूमिकेमध्ये तुम्ही या ठिकाणी चांगलं काम करतायत. खूप मनोरंजन प्रेक्षकांचं तर तुम्ही केलंच. आमचे मित्र जीवनजी शर्मा काही प्रमाणामध्ये रिझवण्याचं काम करतायत समालोचनाद्वारे. 18 मध्ये 39 ची गरज. मुक्तेशाला मुक्तेशचा हा बॉल बॅटरला बीट करणारा होता. चांगली लाईन पकडली आहे पहिल्याच बॉलवर गोलंदाज मुक्तेशने. अच्छी गेंद, पहिली गेंद. कल्पेश मस्तान आणि नागेश बांद्रे पुन्हा मुक्तेशला सुद्धा पारितोषिक लावतोय. सर्व गोलंदाजांना पारितोषिक लावलं जातोय. विकेट हॅट्रिक करता दोघांकडून 500-500 रुपयाचं पारितोषिक मिळेल. जरी मरी स्पोर्ट्स पाये संघाच्या प्रत्येक गोलंदाजाला जर ते विकेट हॅट्रिक साधतायत. कल्पेश मस्तान आणि नागेश बांद्रे. मुक्तेश तयार. पुढचा बॉल. ओ, सिंगन में स्लोवर वन. या आधी गती जास्त होती पडलेल्या चेंडूची आणि आता गती कमी केली. ऑफ स्टंपच्या बाजूला बाहेर या चेंडूला काढलंय. डॉट बॉल. दबाव वाढवला जातो या चेंडूने.
व्यवस्थितरित्या अभ्यास करावा लागेल पडणाऱ्या चेंडूचा, त्यानंतर शॉट सिलेक्शन करावं लागेल विशाल रावतेला. परंतु मला असं वाटत नाही की हा खेळाडू थांबेल असं. विकेटवर तो लगेचच आल्या आल्या मोठ्या फटके खेळण्याची भूमिका त्याची असते. अनुभव तितकाच चांगला आहे या खेळाडूचा. एरवी चांगलं काम आरएल संघाद्वारे तो करत असतोय. ज्या वेळेस भिवंडी एमर्जिंग असोसिएशन अंतर्गत मॅचेस असतात त्यावेळेस आपण विशाल रावते या खेळाडूला आरएल खार्डी टीम मध्ये बघत असतोय. आता नुकताच व्हाईट बॉल फेकलाय. 1+1 धावा मिळतात 2, धावसंख्या 9. 46चा पाठलाग करताना धावा 9 झाल्यात. 2 चेंडू चांगले टाकले, त्याच्यानंतर पुन्हा काहीतरी वेगळं करायचं होतं. दृष्टिकोन एक चांगला असायला पाहिजे. यष्टीरक्षकाची भूमिका म्हटलं तर 80% जबाबदारी असते आणि त्यामुळेच चांगलं काम करतायत. क्षेत्ररक्षकांची हलवाहलव ते करतायत, इकडून तिकडे तिकडून इकडे असं क्षेत्ररक्षण लावलं जातं. ही सजावट आहे. मी म्हणतो की क्रिकेटच्या मैदानावर 29 अशा जागा असतात जिथे क्षेत्ररक्षण लावावं लागतं यष्टीरक्षकाला आणि गोलंदाजाला. पुढचा बॉल टाकण्याकरता गोलंदाज तयार. मुक्तेश, शॉर्ट बॉल, पूल पूल पूल, पॉवरफुल सिक्सर. सहा धाब्याच्या साह्यानं धावसंख्या झाली आहे आता 15 धाबा. अजून 31 धावांची गरज आहे. 15 चेंडूंमध्ये 31 ची आवश्यकता. 15 मध्ये पाहिजेत 31. स्लॉग करायचं होतं. दॅट्स अ ग्रेट बॉल. बॅटर हर्षदला बीट करणारा चेंडू टाकलाय. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ते 15 धाबा. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. आम्ही पाहत होतो की पंचांचं लक्ष आहे की नाही, कारण कडक ऊन आहे, तप्त ऊन आहे, त्याच्यामध्ये नजरा कधी कधी बाजूला जातोय. फुलटॉस बॉल, फुलटॉस बॉल वर काढलंय काम. चेंडू गेलाय लांबच लांब, लांबच लांब, लांबच लांब, लांबच लांब. षटकार. थँक्यू. बिमर करता रिव्ह्यू घेतलाय, कारण फक्त रिव्ह्यू घेण्याचा अधिकार पंचांना आहे. पंचांना जर वाटलं तर ते घेऊ शकतात, खेळाडूंकरता रिव्ह्यू नाही. पंचांना मनामध्ये शंका निर्माण झालं, त्यामुळेच त्यांनी या शंकेचं निवारण करण्याकरता हा रिव्ह्यू घेतलाय. तीसरी आंख का अधिकार सिर्फ अंपायर के पास है, सुरक्षित है. वो जब भी चाहे इसका इस्तेमाल कर सकते हैं. खिलाड़ियों के पास इसका अधिकार नहीं है. तीसरे नेत्र से देखा जा रहा है कि क्या कुछ वहाँ पे वापरा है. देखते हैं, फिर अंपायर का डिसीजन आपके सामने आएगा.
दॅट्स फेअर डिलिव्हरी. खाली राहणारा चेंडू होता त्यामुळेच योग्य तो निर्णय घेतला जातोय. अगदी बरोबर योग्य तो निर्णय या ठिकाणी पंचांनी दिलाय. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर धावसंख्या एकूण झालेली आहे 21 धावा. अजूनही एक बॉल शिल्लक आहे या षटकामध्ये. 13 चेंडू आणि 13 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज आहे. 13 मध्ये पाहिजेत 25. थोड्याशा प्रश्नामध्ये आलेत उमेश मुकादम आणि त्यांची टीम, कारण आता 25 धावा डिपेंड करायच्या आहेत. मला असं वाटतं की एक अस्त्र आणखीन चांगला आहे त्यांच्याकडे. प्रवीणचा वापर होऊ शकतो कदाचित. ते चांगले गोलंदाजी करू शकतात. पाजी 21 रन, एक गेंद अभी भी शेष है दूसरे ओवर की. 21 रन बने हैं, 25 रनों की दरकार है 13 गेंदों में. 13 गेंदों में 25 रन की आवश्यकता. इस ओवर में 2 छक्के पड़े जिन्होंने पूरा खेल ही बिगाड़ के रख दिया. अब देखा जाए तो कोई लक्ष्य जो है संभव नहीं है. पूरा इसे ओहो ये क्या हो गया, क्या से क्या हो गया वफा तेरे पवार में, तेरे प्यार में क्या हो गया. खेलना चाहते थे कहाँ और इधर तो जीना दुश्वार हो गया. 2 ओव्हरची समाप्ती झाली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावसंख्येला पाठलाग करत असताना श्री सोनिका माता मालोडी बी टीमची धावसंख्या झाली आहे 21 धावा. 12 बॉल मध्ये 25 ची आवश्यकता. 12 मैच आहे 25 रन. अब तो गेंदबाज कौन आएंगे, किसके हाथों में गेंद थमा जाएगी. 12 बॉल 25 रन. 12 बॉलों में 25 रन. अब जरी मरी पाए की टीम के सभी खिलाड़ी सोच रहे हैं कि 12 बॉल में 25 रन बन सकते हैं, लेकिन उन 12 बॉलों में 25 रन को बनाने के लिए हमें रोकने के लिए क्या क्या करना है उसका वार्तालाप किया है. उमेश मुकादम जी ने सबको दिशा निर्देश दिए हैं. सभी खिलाड़ी अपनी अपनी जगह पे चुस्त नजर आ रहे हैं. देखना है कि अब दिशा निर्देश पे कैसे वो कार्य करते हैं. 12 मध्ये 25 धाबांची गरज आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज चेंडू टाकण्याकरता आलाय. नितीन यांच्या हातामध्ये चेंडू टाकला गेलाय. नितीन देवळीकर हे पाहायला मिळत आहेत या मॅच मध्ये खेळताना. निखिल मैदानाच्या आतमध्ये 12 बॉल मध्ये पाहिजेत 25 धाबा. निखिल गोलंदाजी मार्गावर. समोर फलंदाज आहे विशाल रावते. चांगले बॅटिंग त्याला करावे लागेल. कोळवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ढकलून दिलाय. 1 धाव पूर्ण केली. फंबलिंग झाले आणि फायदा उचललाय. 2 धावा होत आहेत पूर्ण. एक चूक संकटामध्ये टाकू शकते फील्डिंग करणाऱ्या टीमला. पाजी ऐसे अगर फील्डिंग करेंगे फील्डर तो संकट बढ़ सकती है. सही कहा आपने. ये मैच उस मुकाम तक पहुंच चुका है जहां पर अगर थोड़ी सी कहते हैं नजर हटी दुर्घटना घटी. ऐसा कार्य मत करे. बिल्कुल चुस्त रहे और मिसफील्ड ना होने दिया जाए. धाव संख्या 23. अजून पाहिजेत जिंकण्याकरता 23 धाबा. उरलेल्या 11 बॉल मध्ये 11 मध्ये 23 ची गरज आहे. गोलंदाज तयार. निखिल. हा चेंडू हवेत आहे. उंची जास्त गाठली, लांबी कमी. 1 धाव पूर्ण केली. दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत. मिड ऑन आणि मिड ऑफ याच्या मधोमध चेंडू बराच वेळ हवेत होता. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये होते त्यामुळेच झेल होऊ शकला नाही. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धाब्याची भर पडली. धाबा झाल्यात 25. 10 मध्ये 21 ची आवश्यकता आहे. 10 बॉल 21 धावा पाहिजेत. मॅच जिंकण्याकरता श्री सोनिका माता मालोडी बी टीमला कष्ट करावे लागतील. मेहनत करावी लागतील. गोलंदाजाला मेहनत करावी लागेल. फलंदाजाला मेहनत तर केली. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या सरळ हातात विकेटचं पतन. बिग ब्लो. मोठा मासा जाळ्यामध्ये अडकवलाय. गॉन. जरी मरी पाए ए के टीम द्वारा वापसी का प्रयास. एक शानदार कैच
विकेट गिरता हुआ और अभी भी 21 रन चाहिए 9 गेंदों पर। 9 गेंदों पर 21 रन। सोनिका माता मेलोडी बी की टीम को अभी भी 9 गेंदों में 21 रन चाहिए और यहाँ पे जरीमरी पाई की टीम पूरी तरह से चुस्त दिखाई दे रही है। अभी एक जो शानदार कैच पकड़ा है वो काबिल तारीफ था। विघ्नेश मडवी मैदानाच्या आतमध्ये उतरत आहेत। खरोखरच एक अप्रतिम झेल टिपलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने। उत्कर्ष त्या ठिकाणी आय थिंक फिल्डिंग करत आहेत। चांगला झेल टिपल्यानंतर थोडासा दबाव आता वाढू शकतो। 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 मध्ये पाहिजेत 21 धाबा। 9 मध्ये 21 ची गरज आहे। नॉन स्ट्राइक इन कडे बॅटर आहे हर्षद। हर्षदचे बॅट बोलली आहे। हर्षदने 2 षटकार आणि 1 चौकार ठोकलाय। विशाल आणि रुपेश हे 2 खेळाडू झटपट बाद झालेत। विघ्नेश नवीन बॅटर आलाय स्ट्राइक इन कडे। क्रॉस बॅटर स्ट्रोक चेंडूला पाठवून दिला मिड विकेट पट्ट्या बाहेर। टावरिंग टावरिंग सिक्सर। छोटा पॅक बडा धमाका। 6 धाबांची धाव संख्या पोहोचली 31 वर। टीम की रन संख्या 31 रन 31। अभी भी 8 गेंदों में 15 रन। देखा जाए तो मैच कभी इधर फिसल रहा है कभी उधर फिसल रहा है। ओहो आता शॉट सिलेक्शन व्यवस्थित नव्हतं। चांगला ब्रेक केले चेंडूला। वाईड लाईनच्या आतून हा चेंडू बाहेर निघतोय त्यामुळे चांगला चेंडू पडलाय। धाव संख्या धावपळकर आहे ती 31 धाबा। 7 बॉल और 7 बॉल मध्ये पाहिजेत 15 धावा। 7 में 15 रनों की दरकार है। क्या कुछ कहना चाहोगे इस मैच में? किस टीम का बोलबाला रहेगा पाजी? कौन सी टीम आपको लगता है कि आगे जा सकती है? देखिए अभी तो कुछ कहा नहीं जा सकता क्योंकि अभी मैच जो है 50-50 कहा जा सकता है। क्योंकि अगर जोरदार 2-3 छक्के लगा देंगे तो जीत जाएंगे। अगर विकेट गया तो फिर जरी मरी पाए टीम का पलड़ा यहाँ पे भारी हो जाएगा। शेवटचा बॉल स्लोवर वन। पुन्हा एकदा संत गतीचा चेंडू होता। अगोदरच कळले होते बॅटर। वेट केला असता तर कदाचित मिड विकेट स्क्वेअर लेग रिझन मध्ये हा फटका त्याला खेळता आला असता। 3 षटकांची समाप्ती। 3 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सोनिका माता मालोडी बी टीमची धावसंख्या झाली आहे ती 31 धाबा। 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 15 धाबांची गरज। 6 चेंडू 15 ची आवश्यकता। मंदार और रोशन यहाँ पे मंच के पास संपर्क साधे आके जल्दी से जल्द। मंदार रोशन मेरा नाम करेगा रोशन जग में मेरा राम दुलारा राज दुलारा। वेरी गुड। अभी जो है अंतिम ओवर निर्णायक ओवर। इस ओवर में 6 गेंदों पे 15 रनों की दरकार की आवश्यकता है। देखना है कि जो जीता वही सिकंदर कौन बनता है। अंतिम ओवर अंतिम प्रयास जीतने का भी और हारने का भी। मंदार साठी एक वेगळ्या प्रकारची व्यवस्था केली गेली डाव्या बाजूला। त्यांच्या एकट्या करता ती व्यवस्था आहे। खास विसावा घेण्याकरता मंदार डाव्या बाजूला उपस्थित आहेत। चांगलं काम केलं मंदारने या स्पर्धेमध्ये। एक तर पंचांची भूमिका चांगली निभावली। 6 बॉल आणि 6 मध्ये पाहिजेत आता 15 धाबा। सुशांत मुकादाम गोलंदाजी मार्गावर येईल। एक चांगला गोलंदाज आहे। डिसिप्लिन नेहमीच तुम्हाला पुढे नेत असते। मग तुमची चांगली कामगिरी झाली की आणखीन नावाची चर्चा तुमची होते। स्ट्राइक इन कडे हर्षद आहे। शॉर्ट बॉल चेंडूला पाठवून दिलं मिड विकेट पट्ट्या बाहेर। फलंदाजाने दाखवली त्याची वचक। चेंडूला पाठवून दिले लांब लचक। 6 धाबा षटकार।
संख्या 6 पुढे सरकले आणि धाबा झाल्या तर 37 5 मध्ये पाहिजेत 9 धाबा. ओ चांगला लॉंग ऑफ रिझनच्या दिशेने चेंडूला पाठवून देण्याचा प्रयास केलाय. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव धोक्याची घंटा वाजू शकते. 2 धावा पूर्ण करतोय हर्षद. संकट मोचकाची भूमिका तो अदा करतोय. धाव संख्या पोहोचली 39 वर. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये जिंकण्याकरता धावा पाहिजेत 7. 4 मध्ये 7. 4 गेंदों में 7 रनों की दरकार है इस वक्त. बल्लेबाजी करने वाली सोनिका माता मालोडी बी टीम को 26 रनों पे अब तक अच्छी पारी. ओ आता मात्र बीट केलंय. याच बरोबर यष्टी रक्षक उमेश मुकादम अजूनही या खेळाडूला आपण बघतोय जशाच्या तसाच खेळ त्याचा पाहायला मिळतोय. धाव संख्या धाव पळकावर 39. 3 चेंडू आणि 3 मध्ये पाहिजे 7 धाबा. अब क्या होगा इस मैच का? 3 में चाहिए 7 रन. देखिए, एक बॉल, एक शॉट और मैच आर जा पार. एक लंबा शॉट मारेंगे तो जीत जाएंगे, अगर छोटा शॉट मारेंगे तो बराबरी पे आ जाएंगे. अब ये देखना है कि 3 बॉल में 5 रन, 3 बॉल में 7 रन. क्षमा कीजिए, गलती से मिस्टेक हो जाती है. जुबान है, जुबान में हड्डी तो होती नहीं है. क्षमा कीजिए. 3 बॉल में 7 रन की आवश्यकता है. देखना है कि मैच किस मोड में जाता है. उमेश मुकादम जी अपने खिलाड़ियों को एकदम तैयार, फिट, हर दिशा निर्देश दे रहे हैं कि कोने कोने में फैल जाओ, चौका छक्का नहीं लगना चाहिए. 1-2 बनेंगे तो चलेगा. जैसे कि हमारे जो कप्तान रहते हैं भारतीय सीमा पर रक्षण करने वाले, उनकी तरह यहाँ पे एक कप्तान की भूमिका में नजर आ रहे खिलाड़ी उमेश मुकादम. यही आपका कहना है? सही कहा आपने. वो ही भूमिका यहाँ पे निभा रहे हैं कि हर मोर्चे पे अपना जो है सैनिक तैनात कर रहे हैं. और अगर कमेंटेटर और किसी गेंदबाज को भेजा जाए तो वहां पे, हाँ, क्रिकेटर को, अगर बॉलर को भेजा जाएंगे तो आधे घंटे के बाद वो टांगे तोड़वा के ही वापस आएंगे, क्योंकि जब उनके हाथ में बम दिया जाएगा वो दूर से घिसने लग जाएंगे. 3 चेंडू आणि 3 चेंडूंमध्ये पाहिजे 7 धावा. मॅच रोमांचक बनतोय. मॅच बनवलाय. ओ सुशांत याचा तिखट मारा, टिचून मारा. 1 धाव तर दिली जाते. 1 धाव मिळते. पाहूया पंच काय इशारा करतायत. लेग बाईचा इशारा आलाय. 1 अतिरिक्त धाव मिळाली. अतिरिक्त धाव्याच्या मदतीने धाव संख्या झाली आहे ती 40 धावा. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 6 धावांची गरज. 2 बॉल 6 धावा. 2 बॉल 6 धावा. मॅच पुन्हा पुन्हा पहा. 2 बॉल में 6 रन की आवश्यकता है. अब जो है सुबह का जितने ही मैच हुए सबसे रोमांचक मैच मुझे यही लग रहा है. 2 बॉल 6 रन. काय जबरदस्त कामगिरी करताना दिसतात दोन्ही टीम. खूपच चांगलं काम या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येत आहेत. म्हणतात ना, आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही. आयुष्याच्या चित्रपटाला वन्स मोर नाही. हव्याशा क्षणाला डाउनलोड करता येत नाही. नको नकोशा वाटणाऱ्या क्षणाला डिलीट करता येत नाही. कारण हा तोचा रोज रोजचा वाटणारा रियालिटी शो ही नाही. आयुष्य जगायचं असेल तर मन भरून जगा, मन मारून जगू नका. कारण आपला इथला प्रवास कधी संपेल हे कधीच सांगता येत नाही. त्यामुळेच मित्रांनो म्हणतोय, लाईफ हा चित्रपट पुन्हा पुन्हा नाही. इथे अतिथी कक्षामध्ये उपस्थित होत आहेत जगदीशजी तांगडी आणि त्यांचं आपण स्वागत करूया. पाजी यहाँ पे करना ही होगा, इस मैच को जीतना ही होगा, चाहे वो गेंदबाज हो या फिर बल्लेबाज. सही कहा आपने. अब देखना ये है, अब सही में जो है बल्लेबाज और गेंदबाज का जो प्रदर्शन है सही तौर पर अब यहाँ पे देखने को मिलेगा. 2 गेंद में 6 रन, 2 गेंद में 6 रन. सभी खिलाड़ी कोने कोने में फैले हुए हैं. बॉलर बहुत ही मध्यम गति के तेज गेंदबाज. और इसी के साथ ओह, ये क्या हो गया, ये क्या हो गया? हे प्रभु, हे हरिराम, जगन्नाथ, प्रेमानंद, रामकृष्ण, ये क्या हो गया? ये तो कैच छोड़ दिया. क्या मैच भी जाएगा इनके हाथों से?
क्योंकि अगर कैच लपक लेते तो नए बल्लेबाज क्रीज पर आते और उनके ऊपर दबाव बना सकती थी ये टीम। सही लेकिन कहा अभी आपने। बल्लेबाज कौन है? हर्षद है, जो कि 3 छक्के जड़े हैं उस खिलाड़ी ने। टीम की रन संख्या 1 रनों के साथ आगे बढ़ती हुई पहुंची 41 पर। एक गेंद और एक गेंद में जीतने के लिए 5 रनों की दरकार है। सही एक कहा चेंडू आपने, और सही 5 कहा। दबा। सही कहा आपने, आर जा पार। ये अंतिम गेंद पर आर जा पार का मुकाबला है। देखते हैं एक गेंद में 5 रन कैसे बनाते हैं। हिरो बनण्याची संधी आहे सुशांतला, हिरो बनण्याची संधी आहे बॅटर हर्षदला। क्षेत्ररक्षण आता डीप वर फैलावलं जात आहे। हृदयाचे ठोके वाढवणारा हा मॅच या ठिकाणी बघायला मिळतोय। जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या मॅच करता, दोन्ही टीम करता या टाळ्या असतील। RL ट्रॉफी कार्डी 2025 हे शानदार आयोजन आदरणीय भावेश चिलाड आणि राम चिलाड यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। चांगला सहयोग लाभलाय एकविरा ग्रुप कार्डीचा, चांगला सहयोग लाभलाय आयोजन करत्यांना आमच्या मान्यवरांचा, ज्यामध्ये आपण बघतायत आदरणीय सन्मान्य प्रफुल्ल बाळाराम तांगडी साहेब उपस्थित आहेत, उमेश लीलाधर तांगडी साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। आणखीन आमचे मान्यवर या ठिकाणी जे सहयोग देतात या स्पर्धेला। एक बॉल आणि एका बॉल मध्ये गोल्डन षटकाराची आवश्यकता बनावा लागेल। युवराज सिंग, जावेद मियादाद या खेळाडूंची आठवण करून देणारा क्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय। रोहित शर्मा, तदनंतर आपण बघतोय दिनेश कार्तिक, ज्या खेळाडूने अशा मॅच जिंकून दिल्यात। आठवते आपल्याला निजदास ट्रॉफी, एक बॉल आणि 5 धावांची गरज असताना काय कडक फटका त्याने खेळला होता। तसंच आता सुशांतला आत्मविश्वास नावाचा मित्र जवळ घ्यावा लागेल। एक चेंडू मध्ये त्याला धावा रोखाव्या लागतील। एक चेंडू आणि 6 धावांची गरज आहे। एक चेंडू 5 धावांची गरज आहे। गोलंदाज सुशांत तयार, दबाव नसेल, दडपण नसेल। क्रॉस बॅटर स्ट्रोक केलाय आणि या चेंडूला कलेक्ट सुद्धा केलाय। कॉंग्रॅच्युलेशन जरी मरी पाय टीम। जरी मरी पाए इस मैच की विजेता बहुत ही दबाव में थे, लेकिन उन्होंने इस मैच को जीतकर इस मैच में विजय प्राप्त करके अपनी टीम का आत्मविश्वास बढ़ाया। यतेश वैती यांच्याकडून सुशांत साठी 500 रुपयाचं पारितोषिक आले। सुशांत या यतेश वैती यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय सुशांत मुकादम या खेळाडूला। कॉंग्रॅच्युलेशन उमेश मुकादम, संपूर्ण टीमचा आपण आभार मानूया। चांगलं प्रदर्शन दोन्ही टीमने केलंय। श्री सोनिका माता मालोडी बी टीमचा सुद्धा आभार आपण मानूया। खूप चांगलं प्रदर्शन या स्पर्धेमध्ये त्यांनी सुद्धा केलंय। वेल प्लेड, वेल डन। लागतो भावा दम लागतो आमच्या बाबाला हरवाईला। सुशांत मुक्त